हॅलो गाईज, नमस्कार. आज मी तुम्हाला कोबीचे पराठे कसे करायचे ते दाखवणार आहे. तर इथं मी 2 कोबी घेतलेले आहेत. ते स्वच्छ म्हणजे चिरून स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेत आहे. हे बघा, धुवून घेऊया कोबी पाण्यामध्ये. त्यानंतर कोबीची आता ही पेस्ट करून घेतली आहे. स्वच्छ धुवून मिक्सरमधून ही अशी पेस्ट करून घ्यायची आहे कोबीची, ठीक आहे. त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे. इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल तापवत ठेवलेलं आहे. त्यामध्ये जिरे घातलेलं आहे मी आता. आता कांदा आणि टोमॅटो घालूया. आता हळद घालूया, एक अर्धा चमचा. त्यानंतर हिंग घातलेले आहे चिमूटभर. मिक्स करूयात. आता ही कोबीची जी पेस्ट करून घेतलेली आहे ती घालायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मीठ चवीपुरतं घातलेलं आहे. चवीपुरतं लाल तिखट घातलेलं आहे. थोडीशी साखर घातलेली आहे चवीपुरती. आता हे थोडंसं लो फ्लेमवरती मी शिजवून घेत आहे. हे बघा, हे अशी पेस्ट तयार होते. आता ही जी पेस्ट आहे ती गव्हाच्या पिठामध्ये घालायची आहे. हे बघा, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता त्यामध्ये ती पेस्ट घालूया. थंड झाल्यावर घालायचं आहे बघा. तर गरम गरम घालायचं नाही आहे. थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यावरती घालायचं आहे. बघा, मी इथं ते पेस्ट घालून कणिक मळून घेतलेली आहे आणि आता थोडंसं एक 10-15 मिनटं कणकेला तेल लावून ठेवायचं आहे तसंच. आता एक गोळा करून घेतलेला आहे. तर त्याचे मी पराठे लाटून घेते.
हे बघा पराठा लाटून घेतलेला आहे. आता तो आपण भाजून घेऊया तव्यावर. तव्याला थोडंसं तेल लावून त्यावर पराठा टाकलेला आहे. त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे. लो फ्लेमवरती थोडंसं भाजून घ्यायचं आहे. एकदम ब्राऊन कलरचं खरपूस भाजून घ्यायचं आहे. थोडंसं हाय फ्लेम केली तरी चालेल. हे बघा भाजलेलं आहे आता. असाच अजून एक पराठा लाटून घेऊन मी त्याला भाजून घेते. ठीक आहे. हे बघा अजून एक पराठा लाटलेला आहे, तर तो आता मी भाजून घेते. हे बघा पराठे झालेले आहेत. दाखवते मी तुम्हाला. हे बघा किती मऊ, एकदम छान पराठे झालेले आहेत, एकदम मऊ लुसलुशीत. ठीक आहे. तुम्ही हे जे पराठे आहेत ते दह्यासोबत खाऊ शकता. आंब्याचं लोणचं, पुन्हा लिंबूचं लोणचं असेल त्यासोबत खाऊ शकता. तुम्हाला सॉससोबत आवडत असेल तर टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता. ठीक आहे. शेंगदाण्याची चटणी, काही तुम्हाला ज्याच्यासोबत आवडेल त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. ठीक आहे. तर ही जी रेसिपी मी कोबीच्या पराठ्याची दाखवली आहे, तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि थँक्यू सो मच.